त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही. नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर ते उपोषण आम्ही सोडू शकतो. सर, ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी होती की ओबीसी मधनं आरक्षण देऊ नये, परंतु कालच्या जो GR काढला जरांगे पाटील यांचं उपोषण त्यामध्ये काही संभ्रम आहे का ओबीसी नेत्यांनी? काल भुजबळ साहेबांनी असं नाही आहे. काल अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे. त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्याच्यामुळे असं काही जे कन्फ्युजन काही नाही आहे. खूप क्लिअरिटी आहे. हैदराबादचं गॅझेट म्हणजे त्याच्यातून जे आहे कुणबी जात प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. ऑलरेडी अनेक ठिकाणी कुणबी लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे. काल भावंडांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली, आपण सभासदा नेमकं काय काम करणार आहे ही समिती आणि कधीपर्यंत ओबीसीच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत, त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक आरोप असाही होऊ लागलेला आहे, काही ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी इतक्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. या संदर्भातले दावे जे आहेत ते सुद्धा काढले जात आहेत. परिस्थिती काय आज तसं काहीही सांगता येणार नाही. ज्यावेळेस हे जवळच्या गॅझेटमध्ये ज्यावेळेस नाव येते ते नंतर आम्ही सांगू.